पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। योगेश्वर भगवान की जय। श्री गुरु बाजीराव बाबा की, सद्गुरु जोग महाराज की जय। भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ। पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका। जयाचे नामे जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं। शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। उपेक्षिता मज तरी लाज कवनासी, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। तुका म्हणे भागवत, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। तरी नैमिषारण्य अतू, शौनकादिका प्रति मातू, सूत असे सांगतू, गतकथार्थू अन्वयो। या ओवीतून नाथ महाराज आता श्रोतेच्या म्हणण्यानुसार मूळ कथेवरती येत आहेत। तत्पूर्वी या ओवीचं चिंतन करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। विश्व माऊली भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागऋषिक जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज, वारकरी संप्रदायातील सकल संत मांद्याळी
आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा भगवान योगेश्वर यांच्या अपार दयेमुळे अनुग्रहामुळे अहैतुकी कृपेमुळे पुण्य सलीला गोदावरी मातेच्या तटाकावरती साक्षात नाथ महाराजांच्या जडसमाधीच्या स्पंदनामध्ये भगवान योगेश्वराच्या दरबारात वैकुंठवासी श्रीगुरू बाबांनी उभारलेल्या या भव्य दिव्य गीता मंदिरामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा जो वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ समजला जातो, ज्याला वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणतात, त्यातीलच एक अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे श्री एकनाथी भागवत. आणि त्या श्री एकनाथी भागवताच्या निरूपणासाठी आपण सर्वजण प्रवृत्त झालेलो आहोत. तर करता करता मागे अनेक विषय आतापर्यंत झालेले आहेत. कालच्या कथाभागामध्ये आपण पाहिलं होतं की नाथ महाराजांनी थोडं वर्णन करत असताना थोडे बाजूला गेले म्हणजे एक बोलत असताना वर्णन जरा अन्य विषयाचं जास्त होऊ लागलेलं आहे. अशा वेळेला श्रोते मंडळीने सांगितलं, ओ नाथ महाराज काय म्हटले, काय करू लागलेले तर तुमची कथेची संगती सुटू लागलेली आहे. अशा प्रकारचं बाकीच्या श्रोते मंडळीने संत मंडळीने नाथांना काय केलेलं आहे, सावधान अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि सावधान केल्याच्या नंतर मग नाथ महाराज म्हटले, आता मी तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्याच कृपेने मी मूळ कथेवरती अशा प्रकारचा येत आहे. अशा प्रकारचं नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत. आणि मग आता मूळ कथा जी आहे तर आता ती मूळ कथेला नाथ महाराज वळतायत. मूळ कथेकडं त्याचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी या 181व्या ओवीमध्ये वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, तरे नैमिषारण्य अतू शौनकादिका प्रति मातू सूत असे सांगतू गत कथार्थू अन्वयो. प्रकार असा आहे, श्री सूतजी महाराज श्री शौनकादिकांना ही कथा सांगितलेली. कोणती? श्रीमद भागवताची. तर पूर्वीचा जो कथा भाग झालेला आहे तर त्याची संगती सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, नैमिष एक अरण्य आहे, गोड अरण्य आहे. त्याच्यामध्ये विशेष फलप्राप्ती तिथे होती. काय केल्याच्या नंतर? श्रीमद भागवताचं अनुष्ठान केल्याच्या नंतर. कारण सूतजीने शौनकादिकांना जे श्रीमद भागवताचा उपदेश केलेला आहे ती भूमी आहे नैमिषारण्य. सुंदर अशा प्रकारची भूमी. त्याला नैमिष अरण्य का म्हणतात याचे हे अन्य कारणं शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, त्याचे भाव प्रगट केलेले आहेत. ते सगळे आपण इथं पाहण्याची आवश्यकता नाही आहे. मग त्या नैमिष अरण्यामध्ये शौनकादिक मंडळी असणारे त्यांना श्री सूतजी महाराजांनी हा श्रीमद भागवताचा काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. आता इथं शब्द असे आहेत, शौनकादिकां प्रति. शौनकादिक म्हटल्याच्या नंतर बऱ्याच जणाला ते शौनकादिक किती आहेत हे माहिती नाही. बऱ्याच जणाला वाटतं की शौनकादिक म्हणजे एकच येतं आणि त्यांनाच सूतजीने काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. पण शौनकादिक हे एक नाहीत, दोन नाहीत, तर हे अनेक येतं. किती येतं? संख्या सांगत असताना त्यांची 88,000 संख्या सांगितलेली आहे. शौनकादिक किती आहेत? सर्व 88,000. पण त्याच्यामध्ये त्या 88,000मध्ये मुख्य रूपाने शौनक आहेत. म्हणून शौनक आहेत आदी असे बाकीचे सर्वजण शौनकादिक असं म्हणतात. आपल्याकडे शब्द प्रयोग केलेला जातो ना, म्हणजे जीवाचं वर्णन करत असताना सगळ्यात मोठा जीव कोण आहे? ब्रह्मदेव आहे. मग ते सगळे ब्रह्मदेवापासून सगळे जीव जर सांगायचे जर झाले तर मग असं म्हणतात की ब्रह्मादी स्थावरांतेषु, म्हणजे ब्रह्मदेव आहे आदी असे बाकीचे सर्व जीव. ब्रह्मदेव आहे आदी असे बाकीचे सर्व जीव. तुमच्या लघुसिद्धांत कौमुदीनुसार जर सांगायचं जर झालं तर एक गोड सूत्र येतं बघा या संबंधाने, आदिरंतेन संहिता आहे ना. जे आदी
शौनक आहेत आदी असे 88,000 ऋषीमुनी आहेत. 88,000. आणि अशा 88,000 ऋषीमुनींना सूत जे काय करतात या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतात. कुठे करतात? नैमिषारण्यामध्ये. नाथ महाराज म्हणतात तरी नैमिषारण्या अतु शौनकादिका प्रति मातु सूत असे सांगतू गतकथार्थू अन्वयो. झालेला जो कथेचा भाग आहे अशा प्रकारचा सूतजीने शौनकादिकांना अशा प्रकारचा सांगितलेला आहे. पुढे नाथ महाराज वर्णन करत असताना म्हणतात मागे 10वे स्कंदी जाण कथा झाली नवलक्षण आता मोक्षाचे उपलक्षण सांगे श्रीकृष्ण एकादशी. मागे 10वे स्कंदी जाण आतापर्यंत आता हा जो ग्रंथ निर्माण केलेला आहे नाथांनी श्री एकनाथी भागवत हा 11 स्कंदावरती केलेला आहे. आणि 11 स्कंदाच्या अगोदर किती स्कंद झालेले आहेत? श्रीमद भागवतामध्ये 10 स्कंद झालेले आहेत. मग नाथ महाराज म्हणतात मागे 10वे स्कंदी जाण आतापर्यंत या 10व्या स्कंदापर्यंत कथा झाली नवलक्षण सांगितलेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं ते दशलक्षण आहेत. संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये किती लक्षणं सांगितलेले आहेत? 10 लक्षणं सांगितलेले आहेत. अत्र सर्ग विसर्गश्च असं वर्णन तिथं केलेलं आहे. पोषण आहे, पुन्हा त्याच्यामध्ये आश्रय आहे. हे सगळे जे 10 लक्षणं सांगितलेले आहेत निरोध वगैरे, तर हे 10 लक्षणापैकी आतापर्यंत नाथ महाराज म्हणतात मागे 10वी स्कंदी जाण कथा झाली नवलक्षणापर्यंत झाली. आता मोक्षाचे उपलक्षण सांगे श्रीकृष्ण एकादशी. आता या 11 स्कंदामध्ये कोणतं लक्षण सांगणार आहेत? मोक्षाचं लक्षण सांगणार आहेत. कोण? भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत असं नाथ महाराजांनी वर्णन केल्याच्या नंतर आता ही मूळ कथा, हे मूळ जे तत्त्वज्ञान आहे भागवताचं, तर हे आपण त्याची परंपरा पाहिली. श्रीहरेने या मूळ तत्त्वज्ञानाचा उपदेश ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेवाने त्यांचे मानसपुत्र असणारे नारदांना केला. नारदांनी व्यासांना केला. आणि व्यासांनी त्यांचे चिरंजीव असणारे कोण? शुकाचार्यजी महाराजांना केला. मग आता शुकाचार्यजी महाराजांनी ज्यांना उपदेश केला ते कोण येतं? परीक्षिती. त्यांचंही वर्णन मागे पाहिलेलं आहे. त्यांचा अधिकार पाहिला, सगळ्या गोष्टी झाल्यात. मग आता त्या कथेकडं, मूळ कथेकडं आता नाथ महाराज येत असताना म्हणतात शुकाचार्यांचंही वर्णन करतात आणि परीक्षितीचंही वर्णन करतात. पण वर्णन करत असताना एवढं बहारदार वर्णन करतात नाथ महाराज म्हणतात जो चिदाकाशीचा पूर्ण चंद्र, जो योग ज्ञान नरेंद्र, तो बोलता झाला शुकयोगींद्र परिसता नरेंद्र परीक्षिती. नाथ महाराज म्हणतात जो चिदाकाशीचा पूर्ण चंद्र, जो योग ज्ञान नरेंद्र, तो बोलता झाला शुकयोगींद्र. अशा प्रकारचे शुकाचार्यजी महाराज काय झाले म्हटले? बोलते झाले. शुकाचार्यजी महाराज बोलले. पण कसे शुकाचार्यजी महाराज? त्यांचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात जो चिदाकाशीचा पूर्ण चंद्र. शुकाचार्य म्हणजे साधारण नाहीत. शुकाचार्यजी म्हणजे साक्षात ज्ञानरूपी चंद्र आहेत ते, है ना. ते कुठले? ज्ञानरूपी आकाशातले ते परिपूर्ण अशा प्रकारचे असणारे ते चंद्र आहेत. आपल्याकडे बघा साधारण आकाशामध्ये पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र उगवतो का नाही? पूर्ण चंद्र असतो. मग पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्रमा ज्यावेळेस आकाशामध्ये प्रसन्न दिसतो आपल्याला, त्यावेळेस त्या चंद्रापासून सर्व जनतेला शीतलता, सुख, समाधान जसं प्राप्त होतं, प्रकाश जसा प्राप्त होतो, तशा प्रकारचे परिपूर्ण रूपाने असणारे हे शुकाचार्यजी महाराज हे देखील परिपूर्ण रूप अशा प्रकारचे असणारे हे चंद्रच आहेत. पण हे चंद्र कुठालचे आहेत? या भौतिक आकाशातले चंद्र हे नाहीत. मग चिदाकाश रूपी त्या आकाशातले चिदाकाशामध्ये हे चंद्र परिपूर्ण रूपाने राहणारे कोण आहेत? शुकाचार्यजी रूपी महाराज चंद्र आहे. जो चिदाकाशीचा पूर्ण चंद्र, चिदाकाशामधले हे काय आहेत? पूर्ण चंद्र आहेत. जो योग ज्ञान नरेंद्र, आणि जे काय आहेत? योग ज्ञानातील नरेंद्र आहेत, किंवा योग ज्ञान जे आहे, योगाचं जे ज्ञान आहे त्याच्यामधले हे नरेंद्र आहेत शुकाचार्यजी महाराज. आणि मग ते काय झालेले आहेत म्हटले? तो बोलता झाला शुकयोगींद्र. अशा प्रकारचे शुकाचार्यजी महाराज
योग्याचे देखील इंद्र असणारे असा अर्थ केलेला आहे. ते बोलते झालेले आहेत, बोलू लागलेले आहेत, म्हणजे ते वक्ते झालेले आहेत. कोण? शुकाचार्यजी महाराज. मग शुकाचार्यजी महाराज वक्ते येतं, मग श्रोतेच्या रूपाने ऐकणारे कोण येतं? नाथ महाराज म्हणतात परिसता नरेंद्र परीक्षिती. मग परिसता म्हणजे ऐकणारे कोण आहेत? परीक्षिती. पण कसे? नरेंद्र म्हणजे सर्व राजामध्ये श्रेष्ठ असणारा हा राजा परीक्षिती हा ऐकणारा आहे, श्रोता आहे. आणि वक्त्याच्या रूपाने साक्षात भगवान श्री शुकाचार्यजी महाराज आहेत. मग असं वर्णन झाल्याच्या नंतर पुढे परीक्षिती महाराज बोलत असताना म्हणतायत की त्यांचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी केलेलं आहे. तव परीक्षिती म्हणे स्वामी याची लागी त्यक्तोदक मी, तेची कृपा केली तुम्ही तरी धन्य आम्ही निज भाग्य. तव परीक्षिती म्हणे स्वामी. मग ज्यावेळेस शुकाचार्यजी महाराज परीक्षितीला या तत्वज्ञानाचा उपदेश करू लागलेले आहेत, किंबहुना करण्याकरता आलेले आहेत, अशा वेळेला परीक्षिती महाराज बोलायला लागलेले आहेत. परीक्षिती महाराज म्हणतात तव परीक्षिती म्हणे स्वामी. स्वामी म्हणजे हे शुकाचार्यजी महाराज असं म्हणायला लागलेत. हे स्वामी याची लागी त्यक्तोदक मी या क्षणाची वाट बघत होतो. कारण ज्या दिवशी मला कळालं की माझा मृत्यू 7 दिवसावरती आहे, त्या दिवशीपासून मी बेचैन झालेलो आहे. म्हणून या 7 दिवसामध्ये या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून मला ब्रह्मसाक्षात्कार झाला पाहिजे, हे तत्त्वज्ञान मला प्राप्त झालं पाहिजे, याची मी फार अपेक्षा धरून होतो. आणि याच्याकरताच खऱ्या अर्थाने मी सर्व राज्याचा काय केलेला होता? त्याग अशा प्रकारचा केलेला होता. याची लागी त्यक्तोदक मी. आणि जे माझ्या मनामध्ये होतं त्याची कृपा केली तुम्ही तरी धन्य आम्ही निज भाग्य. आणि आमच्या मनामध्ये जे होतं, माझ्या मनामध्ये जे होतं तीच कृपा तुम्ही केलेली आहे. मला जे अपेक्षित होतं तेच तुम्ही मला अशा प्रकारचं दिलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने या तुमच्या कृपेने तरी धन्य आम्ही निज भाग्य. तुमची आमच्यावरती कृपा झाली म्हणून खऱ्या अर्थाने आमचं भाग्य उदयाला आलं. धन्य आहे मी या सृष्टीमध्ये की माझ्यासारख्या यत्कश्चित माणसाला, एक सामान्य माणसाला तुमच्यासारखं महान व्यक्तिमत्व जीवनामध्ये प्राप्त झालं, तुमच्यासारख्याचा उपदेश प्राप्त झाला. अशा प्रकारचे परीक्षिती महाराज शुकाचार्यजीच्या संबंधाने बोलत आहेत. तरी धन्य आम्ही निज भाग्य, आम्ही भाग्यवान आहोत म्हटले की तुमच्यासारख्या महात्म्यांची आमच्या जीवनामध्ये कृपा झाली, भेट झाली, आपण प्राप्त झालात आम्हाला. म्हणून खऱ्या अर्थाने मी काय आहे? धन्य आहे. अरे संत महात्मे भेटल्याच्या नंतर जीव हा धन्यतेच्या पात्रतेस होतो. म्हणून धन्य आपण केव्हा म्हणायचं आपलं जीवन? ज्या दिवशी आपल्याला संत महात्मे प्राप्त होतील तेव्हा काय आपण धन्य अशा प्रकारचे आहोत. किंवा धन्य आपण आहोत हे म्हणण्यासारखं आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारच्या घटना घडल्या पाहिजेत. जसं तुकोबराय म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालोत. विठोबाचे पंढरीनाथाचे आम्ही दास झालोत म्हणून आम्ही जन्माला आलोत. हे आमचा जन्म काय झाला म्हटले? धन्य झालेला आहे. किंवा धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. संतांची भेट झाली, धन्य आहेत म्हटले आम्ही. तशा त्या पद्धतीने परीक्षिती महाराज म्हणतात की तरी धन्य आम्ही निज भाग्य, आम्ही धन्य आहोत. मग इथं कोणालाही वाटेल की परीक्षिती महाराज तर एकटे होते, मग आम्ही हा शब्द प्रयोग करण्याचं काय कारण आहे इथं? कारण त्याचं असंही महाराज परीक्षितीचं निमित्त आहे, पण हा उपदेश संपूर्ण जनतेला, संपूर्ण विश्वाला प्राप्त होणार आहे. म्हणून जे जे हा उपदेश ऐकतील, या उपदेशाचा अंगीकार करतील, हे तत्त्वज्ञान ज्यांना ज्यांना प्राप्त होईल ते काय आहेत? सगळे धन्य अशा प्रकारचे आहेत. म्हणून तरी धन्य आम्ही निज भाग्य अशा प्रकारचं परीक्षिती महाराज शुकाचार्यजींच्या संबंधाने बोलत आहेत. पुढे नाथ महाराज वर्णन करत असताना म्हणतात आगा हे साचार मोक्ष कथा, ज्यासी मोक्षाची अवस्था तेही पाव देऊनी, मनाचे माथा रिघावे सर्वथा श्रवणादरी. श्रवणादरी आगा हे साचार मोक्ष कथा म्हटले. खऱ्या अर्थाने ही काय आहे? कोणाची कथा आहे? मोक्षाची कथा आहे. अनेक कथा असतात ना, याची कथा त्याची कथा, पण ही कथा म्हणजे साधारण नाही. अगा हे साचार मोक्ष कथा, खरोखर ही मोक्षाची कथा आहे. ज्याशी मोक्षाची अवस्था, आणि ज्याला असं वाटतं की मला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, अशी ज्याला अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, त्याने काय करायचं
तिही पाव देऊनी मनाची माथा. तिही म्हणजे ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे त्यांनी. जसं नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे का नाही, जया परमार्थी चाड तेने सांडावेली गाड, धरुणी भजनाची चाड नित्य नेमे आदरे. तशा पद्धतीने ज्याला या मोक्षाची इच्छा आहे, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, तीही पाय देऊनी मनाची माथा. त्याने काय करायचं, मनाच्या डोक्यावरती पाय द्यायचा. मनाच्या डोक्यावरती म्हणजे अहंकाराच्या डोक्यावरती वगैरे पाय द्यायचा. आणि काय करायचं, रिघावे सर्वथा श्रवणादरी. अत्यंत आदराने श्रवणासाठी त्यांनी काय व्हायचं, प्रवृत्त अशा प्रकारचं व्हायचं नाथ महाराज म्हणतात. मग आणखी त्या श्रवणाच्या संबंधाने नाथ महाराज थोडा सावधानतेचा इशारा देतात. नाथ महाराज म्हणतात, भीतरे नेऊन या कान कानी द्यावे निजमन, अवधाना करोनी सावधान कथानुसंधान धरावे. म्हटले भीतरे नेऊन या कान कानी द्यावे निजमन. हे कान काय करायचे म्हटले, भीतरी नेऊन म्हणजे मध्ये न्यायचे. म्हणजे काय महाराज, मुळातच ह्या सगळ्या इंद्रियाची प्रवृत्ती द्वार जे येतं सगळे बाहेर दिलेले आहेत ब्रह्मदेवाने. असं वर्णन केलेलं आहे उपनिषदामध्ये. परांच खानी वेतृण स्वयंभू परान पश्यती नांतरात्मा. ब्रह्मदेवाने सगळ्या इंद्रियाचे हे जे दार दिलेले आहेत, कवाड दिलेले आहेत, ते कुठं दिलेले आहेत, बाहेर दिलेले आहेत. डोळा बाहेरचं बघतो का आतलं बघतो, बाहेरचं बघतो महाराज. श्वास जो गंध जो आहे, घ्राण इंद्रिय गंधाचा जो स्वीकार करतं ते बाहेरच्या करतं का आतलं करतं. शब्द जो ऐकतो मनुष्य, तो बाहेरचा शब्द ऐकतो का आतला शब्द ऐकतो, बाहेरचा. सगळे दार हे सगळे काय केलेले आहेत, बाहेर केलेले आहेत. म्हणून श्रोते मंडळीला पुन्हा पुन्हा नाथ महाराजांना सावध करावं लागतं. ब्रह्मदेवाने जरी बाहेर दार दिले तरी तुम्ही ते मनमध्ये घेऊन जा, नेत्रमध्ये घेऊन जा, कानमध्ये घेऊन जा, असं म्हणावं लागतं संत महात्म्यांना. त्याच्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होणार नाही ना. भीतरी नेऊन या कान कान मध्ये घेऊन जा, एकाग्र करा अंतकरण वृत्ती, कानी द्यावे निजमन. आणि केवळ फक्त कान मध्ये नेले तेवढ्यावर जमणार नाही. हे जे चंचल चपल असणारं अत्यंत मन आहे, अत्यंत चंचल चपल, त्याला काय करावं लागल, एकाग्र करावं लागेल. कानी द्यावे निजमन. मनाचं त्याला काय पाहिजे, सहकार्य पाहिजे. इंद्रिय आणि मन हे दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने उपयोग नाही. नाहीतर आपण पाहतो ना बऱ्याचदा, मनाला इंद्रियाला जर मनाचं सहकार्य जर नसेल तर त्या पदार्थाचं, त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. बऱ्याचदा मनुष्य वस्तू बघतो पण मन त्याला जुटलेलं नसतं, मनाचं सहकार्य नसतं. म्हणून वस्तू पाहूनही नंतर त्याला आठवताना बऱ्याच वेळेस आठवावं लागते, अरे ती वस्तू पाहिली होती गड्या पण नेमकी कोणती होती काय आठवायना. असं का होतं, डोळ्याने पाहिले, नेत्रेंद्रिय तिथपर्यंत गेले पण मनाचं सहकार्य तिथं परिपूर्ण रूपाने नसल्यामुळं त्या वस्तूचं ज्ञान झालं नाही, है ना. म्हणून प्रत्येक इंद्रियाला परिपूर्ण रूपाने जर ज्ञान व्हायचं जर असेल तर मनाचं काय पाहिजे, सहकार्य पाहिजे तिथं, तर त्या वस्तूचं काय होतं, ज्ञान होतं. त्या द्यूतकर्मातला प्रसंग सांगतात ना, अंतकरण वृत्तीला ते विचारसागरामध्ये गूढ प्रक्रिया आहे. एक मनुष्य जुगार खेळत होता आणि जुगार खेळत असताना त्याचा नातू आला. नातवाने काय आजीने सांगितलं असं की मालकाला बोलव वगैरे काय. ते बिचारे पोरगं आलं आणि बसलं जवळच. एकदा म्हटलं, ते दोनदा म्हटलं चला बाबा घरी म्हणून. याने ऐकले ते शब्द, येतोही म्हटलं, पण अंतकरणाची वृत्ती ही त्या डावाच्या आकाराकार झालेली होती, ते जुगाराच्या आकाराकार झालेली होती. पत्ते वगैरे जे असेल ते खेळ असेल तो काय असेल त्याच्या आकाराकार अंतकरण वृत्ती झालेली असल्यामुळं, मन त्याच्या आकाराकार झालेलं असल्यामुळं शब्द ऐकलेत कानाने. नातू पुढे बसलाय हेही त्याने पाहिलेलं आहे खेळता खेळता. पण डाव संपल्याच्या नंतर पुन्हा नातवाला तो आजोबा विचारतो, खरं कधी आला होतास. तर तो कधी आलो होतो म्हणजे किती वेळचं झालं, तुम्हाला चला म्हणून सांगितलं, तुम्ही बरं म्हणून म्हटले आणि तुमच्या पुढे बसले, तुम्हाला बघतही होते. या सगळ्या गोष्टी त्याला घडल्या त्या, पण मनाचं सहकार्य काय नव्हतं, इकडं नव्हतं, मन दुसरीकडं होतं. म्हणून मग आपल्या संत महात्म्याला म्हणावं लागतं, बाबा तुम्ही तीर्थयात्रा बी करा, आमची काय अडचण नाही, पण मन जाग्यावर ठेवा जरा. मन चित्त तुमचं जाग्यावर ठेवा. आणि जर चित्त जर नसेल तर मग काय उपयोग नाही. मग त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी
तरी ते व्यर्थ. मग त्याच्यामुळं साधू संताला आपल्याला सावध करावं लागतं. भीतरे निवण्या कान कानी द्यावे निजमन, अवधाना करूनही सावधान. अवधानाला सुद्धा काय करायचं म्हटले, सावधान करायचं. आणि कथानुसंधान धरावे, कथेचं अनुसंधान असं धरायचं म्हटले. कथा इकडं तिकडं पांगू द्यायची नाही, नीट लक्ष देऊन अशा प्रकारची ऐकायची. असं बोलल्याच्या नंतर पुढे नाथ महाराज वर्णन करतात. बहुती अवतारी अवतरला देवो, पर्या अवताराचा नवलावो, देवान कळे अभिप्रावो, अगम्य पहा हो हरिलीला. आता श्रवणाच्या संबंधाने सावधान केलेले श्रोतेला नाथ महाराजांनी कल्पना केलेली आहे की आता श्रोते काय झालेले आहेत, सावधान झालेले आहेत. म्हणून मूळ कथेला प्रारंभ आता विषयावरती नाथ महाराज येऊन वर्णन करत असताना म्हणतात. नाथ महाराज म्हणतात देव एकाच अवतारामध्ये अवतारित झालेला आहे असं म्हणण्याचं कारण नाही. देवाने अनेक अवतार धारण केलेले आहेत, है ना. अवताराची राशी म्हटलेलं आहे. तो हा उभा विटेवरी अवताराच्या राशी. जसं राशीमध्ये किती दाणे आहेत गणना नाही, तशा पद्धतीने देवाचे अवतार नेमके किती तसं गणित लागू शकत नाही महाराज. हरीची लीला ही अत्यंत विचित्र अशा प्रकारची आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात बहुती अवतारी अवतरला देव. अनेक अवतारामध्ये देवाने काय घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे. कधी नृसिंहाचा घेतलेला आहे, कधी वामनाचा घेतला, कधी कश्यप कासवाचा घेतला, कधी वराह घेतला, असे परशुराम राम अनेक अनेक अवतार धारण केलेले देव. अनेक अवतारामध्ये देवाने अवतार धारण केला असेल, पण नाथ महाराज म्हणतात परी या अवताराचा नव लावू. या अवताराचं म्हणजे या श्रीकृष्ण अवताराचा एक नवलावच म्हटले, एक आश्चर्य, एक नवल आहे. काय नवल आहे, देवान कळे अभिप्राव अगम्य पहा हो हरिलीला. म्हटले महाराज या अवताराचं असं नवल आहे की ते देवादिकांना सुद्धा याची लीला, या हरीची लीला काय आहे, अगम्य आहे, अतर्क्य आहे. देवादिकांना सुद्धा याची लीला कळत नाही. म्हणून बघा तुम्ही बाळक्रीडेमध्ये श्री जगद्गुरु तुकोबार यांनी वर्णन करत असताना अनेक प्रकरण महाराज एवढे गोड सांगितलेले आहेत की देवादिकांना सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं चिंतन झालं नाही, ती लीला कळाली नाही. अगम्य अशा प्रकारची देवाची लीला आहे, भगवान श्रीकृष्णाची लीला आहे. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने एक देवाचं कौतुक, देवाला फसवायचं म्हणून, देवाची परीक्षा पाहिजे म्हणून काय केलेले आहेत, ते गाय आणि वासरच घेऊन गेला ब्रह्मदेव. कौतुक पहावया माव ब्रह्म याने केली. कौतुक पाहण्याकरता वत्सेही चोरून या सत्य लोकाशी नेले. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर हा काय बाबा, गाय गोपाळ गायी वत्से दोही ठाई राखिले, हा काय कमी आहे का. म्हटले तू नेले ना ब्रह्मदेवा, ते तुलाच राहू दे थोडा वेळ, मी जशाला तसा इकडं होतो. भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुसामर्थ्याने सोमायेने अशी विचित्र लीला केली महाराज की जशाला तसंच गोकुळामध्ये बछडे येतं, गायी येतात, गोपाळ बी येतं, जशाला तसंच. आणि हे किती वर्ष चाललं, हे अनेक वर्ष चाललं महाराज, पण तरी देखील गोकुळातल्या लोकांना खबर लागू दिली नाही. एकदा बलराम दादालाच कळालं एकदा. मग बलराम दादाच्या लक्षात, ते लवकर नाही, भरपूर दिवस झाले होते तेव्हा. मग बलराम दादाच्या लक्षात आल्याच्या नंतर बलराम दादा विचार करू लागले, हे वासरं नाहीत म्हणे, हे श्रीकृष्ण दिसायला म्हणे, हे या गाय नाहीत म्हणे, श्रीकृष्ण आहे हा. मग देवाने त्यांना हा सगळा प्रकार सांगितला की असं असं प्रकरण झालेलं आहे दादा. बरोबर आहे म्हटले तुमचं निदान. सांगण्याचा इत्यर्थ एवढाच आहे की भगवान परमात्म्याची लीला ही अत्यंत अगम्य अशा प्रकारची लीला आहे देवाची. म्हणून त्याचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात बहुती अवतारी अवतरला देवो. अनेक अवतारामध्ये देवाने अवतार धारण केला, पर्या अवतारीचा नवलावो. परंतु या अवताराचा एक आश्चर्य अशा प्रकारचं आहे, नवल अशा प्रकारचं आहे. देवान कळे अभिप्रावो. ब्रह्मादिक देवांना सुद्धा या लीलेचा ठाम पत्ता लागत नाही. म्हणून अगम्य पहा हो हरिलीला. अगम्य अतर्क्य अशा प्रकारची ही हरीची लीला आहे. मग कशी अगम्य आहे याचं वर्णन करत असताना आता नाथ महाराज वर्णन करतात, गोड वर्णन करतात. म्हटले कशी लीला आहे अगम्य, ऐका म्हटले नाथ महाराज. उपजताची माये वेगळा, वाढीनला सोये सोलिळा, बाळपणी मुक्तीचा सोहळा,
पूतनादी सकळा निजांगे अर्पी. म्हटले उपजताची माये वेगळा. उपजताची म्हणजे उत्पन्न झाल्याबरोबरच भगवान परमात्मा माये वेगळे येतं. आता या माये वेगळा याचे दोन अर्थ होतात बरं का. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवताराला आले, उत्पन्न झाले, तेव्हा ते माये वेगळे झाले. माये वेगळे झाले म्हणजे काय, तर एक अर्थ त्याचा असा आहे, देवकी मातेपासून ते वेगळे झाले. बरोबर आहे का नाही. कंसाच्या नगरीमध्ये कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले, तिथं जन्माला आले, पण तिथून देवकी मातेपासून वसुदेवाने गोकुळामध्ये आणले, माये वेगळे झाले एक. आणि दुसरी गोष्ट उपजताची माये वेगळा, म्हणजे उपजल्याबरोबरच त्यांना मायेने, उपजल्यापासूनच त्यांना मायेने स्पर्श केला नाही. ही जी माया सतवती ना सर्वांना, भगवान श्रीकृष्णाला नाही सतवू शकत महाराज. भगवान श्रीकृष्ण हे उपजल्यापासूनच मायेपासून काय आहेत, अलिप्त आहेत, वेगळे अशा प्रकारचे आहेत. असे दोन्ही अर्थ करता येतात. उपजताची माये वेगळा, वाढींनाला सोये सोलीला, स्वतःच्या सामर्थ्याने स्वलीला करत भगवान परमात्मा काय झालेले आहेत, वाढलेले आहेत. बाळपणी मुक्तीचा सोहळा पूतना आदी सकळा निजांगी अर्पी. आणि बाळपणामध्येच काय केलेलं आहे, पूतनादी राक्षसांना मुक्तीचा सोहळा स्वतः भगवान परमात्म्याने काय केलेला आहे, प्राप्त करून दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे, बाळपणी मुक्तीचा सोहळा पूतनादी सकळा निजांगी अर्पी. पूतनादी सकळा, पूतना आहे आदी, असे बाकीचे सर्व जेवढे काही दानव दैत्य आहेत, राक्षस आहेत, त्या सर्वांना भगवान परमात्म्याने मुक्तीचा सोहळा स्वतः अर्पण केलेला आहे, म्हणजे प्राप्त करून दिलेला आहे, असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या संबंधाने बघा तुम्ही, प्रेममूर्ती नामदेवरायांची बाळक्रीडा जर वाचली तर लक्षात येतं, हा प्रेममूर्ती नामदेवरायांच्या बाळक्रीडेप्रमाणे आणि नाथांच्या बाळक्रीडेप्रमाणे सुद्धा गोड अशा प्रसंगाचं वर्णन इथं नाथांनी केलेलं आहे. म्हटले काय झालं, भगवान परमात्मा अवताराला आले. गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा आल्याच्या नंतर माझा शत्रू जन्माला हे कोणाला कळालं, कंसाला कळालं. मग शत्रूला मारण्याकरिता अनेक राक्षसांना पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला जी आली ती आहे पूतना. पूतना आलेली आहे महाराज. पूतनाने सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलं भगवान परमात्म्याला मारण्याच्या हेतूने. आणि नामदेवरायांनी तर वर्णन असं केलेलं आहे की देवांगनेसारखं त्याने रूप धारण केलेलं आहे. देवांगना म्हणजे अप्सरेसारखं. आणि मग अप्सरेसारखं रूप धारण करून ती गोकुळामध्ये आलेली, विचारू लागलेले पुत्र उत्सव कुठं चालू आहे. नंदबाबाजीच्या घरामध्ये गेलेले, सकाळची वेळ नवधू घातलेला तो यशोदा मातेने भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये टाकलेला आहे. आणि टाकल्याच्या नंतर मग तिथं भगवान परमात्मा पळलेले तसे निवांत. अशा वेळेला पूतना रूप पलटून गेलेली, बदलून गेलेली. यशोदा मातेला परिचय करून दिला, मी तुझी बहीण आहे. का गं म्हटले, एवढे दिवस झालं तुला मुलगा झाला आहे, कळवलं नाही, काय नाही, फोन नाही, पत्र नाही, काय नाही. आता हा कथाभाग सर्वांना माहिती असल्यामुळं आपल्याला लवकर सांगायचं आहे. यशोदा माता सर्वांना यश देणारी बिचारी, तिला लक्षात येणं ही माझी नेमकी कोणती बहीण आहे. पण विचारलं, जाऊ द्या, असू द्या, माझ्या मुलाला भेटण्याकरता आलेली आहे, आशीर्वाद देण्याकरता आलेली आहे. सर्वांना यश देणारी यशोदा माता तिने पूतनेला देखील काय दिलेलं आहे, यश दिलेलं आहे. म्हटले कुठे आहे तो. यशोदा मातेने सांगितलं थोडा वेळ थांबावं लागेल, त्याला आत्ताच पाळण्यामध्ये टाकले. अगं म्हटले नाही म्हटले आत्ताच भेटायचं. यशोदा माता म्हणतात थोडा वेळ थांबा, त्याची झोप झाली की लगेच तुमच्या मांडीवरती देते. भगवान परमात्म्याने ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणतात, आई चालून गिराईक आलंय म्हटले. आणि पुन्हा हे कोणतं गिराईक आहे, बोहनीचं गिराईक आहे. बोहनीचं, गावाकडचे लोक काय म्हणतात, भवानीचं गिराईक. काय म्हणतात, कारण ते भवानीची गिराईकच असते तर. पण बोहनीचं गिराईक आहे. भगवान परमात्मा म्हणतात अरे अरे हे गिराईक सुटलं नाही पाहिजे. भगवान परमात्मा रडायला सुरुवात करतात. पूतना तिथे जाते, मांडीवर घेते, सगळं कथाभाग माहिती. आणि मग ज्यावेळेस पूतनेने आपल्या स्तनामधलं विष पाजवण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये स्तन दिलेलं आहे, अशा वेळेला भगवान परमात्म्याने ते विषही प्राशन केलं. आणि ज्यावेळेस मग रक्त मांस हे सप्त धातू जे आहेत, हे धातू ओढण्याकरता सुरुवात केली, त्यावेळेस मग म्हणायला लागली काय रे मुंचे मुंचे, मला सोड मला सोड. भगवान परमात्मा म्हटले आता सोडणार नाही. परिणामतः भगवान परमात्म्याने तिला
संपवून काय दिलेला आहे, मोक्ष अशा प्रकारचा दिलेला आहे. त्याचं वर्णन करत असताना श्रीमद भागवतामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. अहो बक्यम स्तनकालकूटम जिघांस या पाये यदप्य साध्वी लेभे गतिम धातृच्युताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजेम. म्हटले भगवान श्रीकृष्णासारखा दयाळू कोण आहे या जगामध्ये, जी मारण्याच्या हेतूने आली ही बकी नामपुतना, बकासुराची बहीण, पण तिला देखील भगवान परमात्म्याने धातृच्युताम ततोन्यम, आपल्या धात्रीला म्हणजे आईला जो मोक्ष दिला तोच मोक्ष पुतनेला दिलेला आहे. म्हणजे इथं नाथ महाराजांनी काय गोड वर्णन केलेलं आहे. बाळपणे मुक्तीचा सोहळा पुतनादी सकळा निजांगी अर्पी, स्वतः भगवान परमात्म्याने त्यांना काय केलेले आहे, मुक्ती प्रदान केलेली आहे, मुक्ती प्राप्त करून दिलेली आहे. याचं वर्णन करत असताना तुकोबरायांनी देखील गोड वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे देवे पुतना शोषियली जीवे, तिथं गोड प्रमाण आहे का नाही आपल्या इथं लिहिलेलं आहे. पुतनेचं शोषण केलं आणि शोषण करून पुतनेला मोक्ष दिला महाराज. म्हणून ज्ञानोबरायासारख्या महात्म्यांनी सुद्धा वर्णन करत असताना काय गोड वर्णन केलं. देवाचं अवदार्य वर्णन करत असताना तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र देतान म्हणसे पात्रापात्र पै कैवल्य आयुष्य पवित्र की वैरियाही दिधले, वैर्यांना सुद्धा दिलं. मग तिथं वर्णन करत असताना गोड वर्णन केलेले. तू आ सनकादिकाचे निमाने सायुजीव सौरसू दिधला पुतने, जे विषाचे निस्तनपाने मारू आली, जे विषाच आपल्या स्तनामध्ये हलाहल नावाचं काळकुट नावाचं विष भरून आलेली, भगवान परमात्म्याला मारण्याचे हेतूने आलेली, पण तिला देखील आपल्या आईला जो मोक्ष ज्ञानोबरांच्या म्हणण्यानुसार सनकादिकांना जो मोक्ष दिला निवृत्ती मार्गातला, तो निवृत्ती मार्गातला मोक्ष भगवान परमात्म्याने त्या पुतनेला अशा प्रकारचा दिलेला आहे. मग इथंही शब्द प्रयोग करत असताना नाथांनी असं केलेलं आहे. पुतना आधी सकळा, पुतना आहे आदी अशा सगळ्या राक्षसांना भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे, मोक्ष प्रदान केलेला आहे. मग पुतना आली, पुतनेला मोक्ष दिल्याच्या नंतर पुन्हा कंसाने ज्या राक्षसाला पाठवलं त्याचं नाव आहे तृणावर्त. त्या तृणावर्ताचाही वध केला आणि त्यालाही निजधामाला पाठवलं, त्यालाही मोक्ष दिला. तृणावर्त झाल्याच्या नंतर मग महाबळ नावाचा दैत्य त्याला पाठवलं, त्यालाही मोक्ष भगवान परमात्म्याने मारून दिला. असे अनेक दैत्यांना दिला. म्हणून पुतना आदी म्हणजे पुतना आहे आदी अशा सर्व राक्षसांना भगवान परमात्म्याने काय केला, मोक्ष दिला. कसा, निजांगी अर्पी, स्वतःच्या हाताने त्यांना काय केलेलं आहे, मोक्ष प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून तर मग ज्ञानोबरायांचा आपल्याला संदेश आहे, भक्त का वैर्या व्हावे, वैर्या व्हावे माझी याची. भक्त जरी व्हायचं तरी देवाचंच व्हा आणि वैरी जरी व्हायचं असेल तर देवाचाच व्हा. भक्त झाला देवाचा तरी मोक्ष आहे आणि वैरी झाला देवाचा तरी देखील काय आहे, मोक्ष आहे. म्हणून भक्त जर व्हायचं असेल तर देवाचंच व्हायचं आणि वैरी जरी व्हायचं असेल तर देवाचंच व्हायचं. म्हणून नाथ महाराज गोड वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, उपजताची माये वेगळा वाढीनला सोये सोडीला, बाळपणे मुक्तीचा सोहळा पुतनादी सकळा निजांगी अर्पी. पुढे वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, मायेशी दाविले, बरोबर आहे ना, हा, मायेशी दाविले विश्वरूप, बरोबर आहे. गोवळा दाविले वैकुंठ दीप, परी गोवळेपणाचे रूप नेदेच अल्प पालटो. म्हटले भगवान परमात्म्याने काय केलं, मायेशी दाविले विश्वरूप, आपल्या यशोदा मातेला काय केलं, विश्वरूप दाखवलं. सरळ सरळ अर्थ त्याचा असा आहे. आणि गोवळा दाविले वैकुंठ दीप, गोपांना काय केलेलं आहे, वैकुंठ दीपाचं दर्शन घडवलेलं आहे. परी गोवळेपणाचे रूप नेदीचं अल्प पालटो. पण हे सर्व करत असताना गोपाळांचं रूप मात्र त्यांनी काय दिलेलं नाही, थोडंसुद्धा बदलू दिलेलं नाही भगवान परमात्म्याने. असं सरळ अर्थ आहे ओवीचा. नाथ महाराज म्हणतात, मायेशी दाविले विश्वरूप, है ना. मायेशी म्हणजे यशोदेशी बरं का. आता वरती माया वेगळा भगवान परमात्मा झाला, इथं एक अर्थ केला होता आपण देवकी मातेपासून वेगळा झाला. आणि इथंही सामान्य रूपाने यशोदा मातेचं नाव नाही घेतलेलं नाथ महाराजांनी, पण यशोदा माता असाच अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. मायेशी दाविले विश्वरूप म्हणजे आपल्या आईला विश्वरूप दाखवलं भगवान श्रीकृष्णाने. पण इथं आई म्हणून कोण घ्यायचे, आता देवकी माता नाही घ्यायची, मग यशोदा माता. यशोदा मातेला भगवान परमात्म्याने काय दाखवलेलं आहे, रूप दाखवलेलं आहे, विश्वरूप दाखवलेलं आहे. वैकुंठवासी श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले बाबा म्हणायचे, बुवा भगवान परमात्म्याने यशोदा मातेला
1-2 वेळेस काय केलेलं आहे, विश्वरूप दाखवलं, पण म्हटले अर्जुनासारखं दाखवलं नाही. दाखवलं म्हटले पण अर्जुनासारखं दाखवलं नाही, जरा थोडं संकोच करून दाखवला. कारण अर्जुनासारखं जर दाखवलं जरा असतं तर अर्जुन सुद्धा घाबरला होता महाराज. भेत भेत प्रणम्य असे शब्द आहेत श्रीमद भगवद्गीतेमध्ये. घाबरत घाबरत नमस्कार केला अर्जुनाने. असं भयंकर विश्वरूप दाखवलं, सगळं अक्राळ विक्राळ अशा प्रकारचं. दंष्ट्रा कराला निश्चिते मुखाने दृष्ट्वैव काला नलसन्निभाने दिशो न जाने न लभेचे शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास. एवढं भयंकर रूप दाखवलं. अर्जुन सुद्धा प्रलय होऊ लागलेलं आहे. असं अर्जुनालाही असं वाटू लागलं की अर्जुन सुद्धा गेलाय. असं आता अर्जुनाला असं वाटू लागलेलं की माझं चैतन्य वाचतं का नाही वाचतं, अशी भीती अर्जुनाला निर्माण झालेली होती. एवढं भयंकर रूप दाखवलं. पण तसं गुरुवारी घुले बाबा म्हणायचे, अर्जुनासारखं एवढं उग्र रूप भगवान परमात्म्याने यशोदा मातेला दाखवलं नाही, पण विश्वरूप मात्र दाखवलं. मग ते विश्वरूप दाखवलं. कसं दाखवलं? नाथ महाराज म्हणतात, मायेशी दाविले विश्वरूप दाखवलं. केव्हा दाखवलं आणि हे विश्वरूप दाखवण्याची वेळ का आली? तर प्रसंग असा आहे गोकुळातला. आता हा सगळा कथा भागी महाराज. एकदा भगवान परमात्म्याने यमुनेच्या काठावरती माती खाल्ली. सर्व गोपाळांना चोरून, बलराम दादाला चोरून माती खाण्याचा प्रयत्न केला. देवाला असं वाटलं, श्रीकृष्णाला असं वाटलं की मी चोरून सर्वांना चोरून माती खाल्ली असं देवाला वाटलं. पण देवाने, श्रीकृष्णाने माती खात असताना बऱ्याच जणांनी काय झालं बघितली होती. मग गोपाळ आणि बलराम दादा वगैरे धावत धावत घरी आले. यशोदा सुनमाई तेरे लालाने मट्टी खाई. म्हटले हे यशोदे ऐक, म्हटले मैया तेरे लालाने मट्टी खाई, आज तेरे लालाने क्या खाई, मट्टी खाई. म्हटले तुझ्या लालाने, भगवान श्रीकृष्णाने आज काय केले? माती खाल्ली. म्हटली माती खाल्ली. म्हटल्याच्या नंतर महाराज यशोदा मातेचे तळपायाचे आग काय झाले, मस्तकाला गेले. मग घेऊन या हाती काठी शिकविते जगजेठी, यमुनेची माती खासी का 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 का, हरी तू खोड्या करू नको माझे बा. मग यशोदा मातेने हातामध्ये काठी घेतली, भगवान परमात्म्याचा हात धरला, सांगितलं माती खाल्लीस का? भगवान परमात्मा म्हटले यशोदे मैया, हे मैया माती कशाला म्हणतात? हे बघा माती कशाला म्हणतात? एवढं खोटं बोलतंय महाराज हे. मग माती कशाला म्हणतात म्हटल्यानंतर यशोदा माता द्विधा अवस्थेमध्ये आली महाराज. कारण ते लेकरू होतं, गोंडस होतं. यशोदा मातेलाही वाटलं की खरंच याने माती खाल्ली का नाही खाल्ली. लाला तू माती खाल्ली नाहीस? अरे यशोदा मैया, माती खाणं लांबच, माती पाहिली देखील नाही. नाही मी पाहिली माती पाहिली देखील नाही. यशोदा माता म्हटल्या, जरा पटण्यासारखं तरी बोलायला पाहिजे होतंस. पाहिली नाही म्हणतोस आणि प्रत्यक्ष तो गोपाळ सांगतायत की तू काय खाल्लेले? माती खाल्लेले. बरं जाऊ दे, गोपाळाचं एखादी वेळेस खोटं मानेल, पण तुझा मोठा भाऊ असणारा बलराम दादा तो सुद्धा काय करतो? माती खाल्ली म्हणून सांगतो. मग असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हटले, आई मोठा जरी असला, माझा भाऊ जरी असला, तरी हा त्यांचा पक्षपाती झालेला आहे आणि या सगळ्यांनी मिळून मला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे सगळे खोटं बोलते ते, फक्त हाच एकटा खरा बोलतो. सगळे खोटं बोलतेत म्हटल्याच्या नंतर यशोदा मातेचा विश्वास पटे ना महाराज. एवढे कसे सगळे खोटं बोलतील? एखादा बोलेल, 2 जण बोलतील. मग यशोदा मातेचा विश्वास पटे ना म्हणून सगळ्यांनी सांगितलं, यशोदे मैया ठीक आहे म्हटले, आम्ही खोटं बोलतो, पण तुला परीक्षा घेण्याकरता हा तुझ्या हातामध्ये सापडलेला आहे, याच्या मुखामध्ये माती सापडते का नाही? मुख याचं आ करून बघ बरं म्हटले. मग मुख आ करून बघ म्हटल्याच्या नंतर यशोदा मातेला ही युक्ती गोड वाटली, जरा चांगली वाटली. म्हणून यशोदा मातेने श्रीकृष्णाला सांगितलं, कृष्णा तू माती खाल्ली नाहीस? मै नाही माखन खायो, है ना, ते माखनाचं आहे. नाही खाल्ली म्हटले. खरंच नाही खाल्ले? खरंच नाही? अगं मैया खरंच नाही खाल्ले, सांगतो ना मी तुला एकदा. मग तू माती खाल्लीच नाही तर मग आ कर, तोंड वासव म्हटल्याच्या नंतर मग महाराज भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे? तोंड आ केलेलं आहे. आणि आ केल्याच्या नंतर मग मात्र काय दिसलेलं आहे त्या यशोदा मातेला, त्याचं वर्णन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी, प्रेममूर्ती नामदेवरायांनी गोड मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मागा बाळपणी येणे श्रीपती, जै एक वेळ खादली होती माती,
ते कोपुनिया हाती यशोदा धरिला, यशोदा मातेने हाताला धरलेले. मग मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे मिशे, 14 भुवने सावकाशे दाविली तिये. 14 भुवनाचं काय केलेलं आहे, आपल्या मुखामध्ये दर्शन घडून आणलेलं असं विश्वरूप यशोदा मातेला भगवान परमात्म्याने दाखवलेलं आहे. प्रेममूर्ती नामदेवरायांनी देखील वर्णन करत असताना असं केलेलं आहे. हरी म्हणे मज मारू नको माते, तोज वदनाते दाखवितो मी. कृष्णनाथे तेव्हा मुख पसरिले, ब्रह्मांड देखिले मुखा माझी. त्या मुखामध्ये सगळे ब्रह्मांड पाहिलेले आहेत. आणि पाहिल्याच्या नंतर यशोदा माता काही थोडा वेळ अशी चक्रावून गेल्यासारखे झालेले महाराज. एवढं भयंकर अशा प्रकारचं ते काय पाहिलेलं आहे, रूप पाहिलेलं आहे. मग त्याचंच वर्णन करत असताना नाथाने अल्प शब्दामध्ये सूत्रात्मक सांगितलेलं आहे. मायेसी मायेसी दाविले विश्वरूप, मायेला विश्वरूप दाखवलं. गोवळा दाविले वैकुंठ दीप, गोपांना काय केलेलं आहे, वैकुंठाचं दर्शन घडविलेलं आहे. परी गोवळेपणाचे रूप नेदीचा अल्प पालटो. पण हे दाखवत असताना गोवळ्यांचं जे रूप आहे ते अल्पसुद्धा थोडं देखील भगवान परमात्म्याने पलटू दिलं नाही, असं नाथ महाराज वर्णन करतात. आणि पुढे वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात. बाळ बळीया ते मारी, आचाट कृत्ये जगा देखता करी, परी बाळपणा बाहेरी तिळभरी नव्हेची. म्हटले बाळ बळीया ते मारी, याचा अन्वय असं करावा लागतो. बळीया ते बाळ मारी, अत्यंत बलवान असणारे राक्षस, त्या राक्षसांना या बाळाने मारलेलं आहे. या बाळाने म्हणजे कोणी, श्रीकृष्णाने. अशा प्रकारची याची विचित्र लीला आहे ना. वरती सांगितलं ना, अगम्य पहा हो हरी लीला. या भगवान श्रीकृष्णाची लीला अगम्य आहे, अतर्क्य आहे. म्हणून ही कशी अतर्क्य आहे, तर याचं सगळं वर्णन आता होत आहे. उपजल्याबरोबर माया वेगळा झालेला आहे, स्वतःच्या सोलीलीने वाढलेला आहे. शत्रूला देखील मुक्ती प्रदान केलेली आहे पुतनादिकांना. पुन्हा मायेला विश्वरूप दाखवलं, अगम्य लीला आहे. गोवळ्यांना वैकुंठदीप दाखवलं, अगम्य लीला आहे. आणि पुन्हा आणखी वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात. बाळ बळीया ते मारी, हे जे बाळ आहे श्रीकृष्ण, बळीया ते मारी, अत्यंत बलाढ्य असणारे राक्षस, त्यांना सुद्धा काय केलेलं आहे, म्हटले मारलेलं आहे. आचाट कृत्य जगा देखता करी, असे आचाट कृत्य केले महाराज की अत्यंत भयंकर अशा प्रकारचे कृत्य की जे कोणालाही करता येणं शक्य नाही त्या वयामध्ये. अशा प्रकारचे कृत्य भगवान परमात्म्याने त्या बालवयामध्ये केलेले आहेत. काय गोड वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे महाराज. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाच्या शेवटी गोड वर्णन आलेलं आहे. बाळपणामध्ये यांनी कसे दैत्य मारले, कसं आचाट कृत्य केलेलं आहे, याचं गोड वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात. नुघडता बाळपणाची फुली, जेने मी या अदानवी सृष्टी केली, करिगिरी धरुणे उमा नेली महेंद्र महिमा, कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने जळत गोकुळ राखिले, वासरुवासाठी लाविले विरंची सपिसे, प्रथम दशेचे पहाटे माझी कंसा ऐशी आचाटे, महाधेंडे अवचटे लीळाची नाशेले. अत्यंत लीळेने, अत्यंत सहजरीतीने या सर्व राक्षसांचं काय केलेलं आहे, निपात केलेला आहे. आणि असे आचाट कृत्य केले महाराज की काही विचारूच नका. 12 गाव अग्नी काय गिळीला, गोवर्धन करांगुळीवरती काय धरला. पुन्हा सर्व अत्यंत बलाढ्य असणारे राक्षस काय त्या वयामध्ये मारलेले आहेत. असे अनेक आचाट कृत्य भगवान परमात्म्याने केले. पण कसे केले, जगा देखता केले, असे चोरून नाही केले. आचाट कृत्य जगा देखता करी, परे बाळपणा बाहेरी तिळभरी नव्हेची. पण बाल्य जी अवस्था आहे त्या बालपणातून बाहेर मात्र ते झालेले नाहीत, बालपणातून ते बाहेर झालेले नाहीत. बालपणामध्येच राहून सुंदर अशा प्रकारचे त्यांनी हे सगळे काय केलेले आहेत, कृत्य केलेले आहेत. म्हणून अशा प्रकारची ही जी भगवान परमात्म्याची लीला आहे तर कशी आहे, अगम्य पहा हो हरी लीला. अत्यंत अगम्य अतर्क्य अशा प्रकारची ही भगवान परमात्म्याची लीला आहे. आणखीही वर्णन त्या संबंधाने नाथ महाराज करणार आहेत. पण आता जवळजवळ आपल्या 10-11 झालेले आहेत. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण या ठिकाणी थोडं थांबू आणि राहिलेली जी हरीची अगम्य लीला कशी आहे
या कथेचं आपण सविस्तर चिंतन उद्याच्या कथाभागामध्ये करू. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, विश्वमौली ज्ञानोबराय आदी सर्व संतांच्या चरणी, प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी, श्रीनाथांच्या चरणी, वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांच्या चरणी, वैकुंठवासी श्री गुरु बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, साधक मंडळी, गुरुबंधू मंडळी या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय.